हॅलो फ्रेंड्स, आज आपण या सब्जेक्ट मधील लास्ट टॉपिक सुरुवात करत आहोत. त्या टॉपिकचे नाव आहे डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस. आता इथे थोडक्यात तुम्हाला जर इंट्रोडक्शन करून द्यायचं झाला, आता याच्यामध्ये आपण स्टडी केलेलं आहे आतापर्यंत. फर्स्ट टॉपिक पासून आतापर्यंत आपण जे स्टडी केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळे डायरेक्ट स्ट्रेसेस होते. म्हणजेच काय, जो काही आपण फोर्स अप्लाय करत होतो तो फोर्स डायरेक्टली ऍक्सिस वरती अप्लाय करत होतो, म्हणून त्याला आपण काय मेन्शन केलं होता, डायरेक्ट स्ट्रेस. पण आता जो आपण स्टडी करणार आहे, सपोज तुम्ही कोणताही एक एलिमेंट घेतला, कॉलम वगैरे घेतला, आणि जर आपण फोर्स त्याच्या सेंट्रॉइडला अप्लाय न करता जर त्याच्यापासून काही डिस्टन्स वरती अप्लाय केला, म्हणजे त्याला आपण काय म्हणतोय, इसेंट्रिक डिस्टन्स, तर त्याच्यावरती कोणकोणते इफेक्ट येतात ते आपल्याला स्टडी करायचं आहे. आता टॉपिकचं नाव आहे डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस. आता डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस कधी येतात, तर कोणत्याही बॉडीवरती जर आपण ऍक्सिस वरती फोर्स अप्लाय केला तर फक्त आणि फक्त आपल्याला डायरेक्ट स्ट्रेसेस मिळतात, कारण का ऍक्सियल लोड आपण अप्लाय केलेला असतो. पण समजा तर तुम्ही बॉडीवरती अवे फ्रॉम दी सेंटर किंवा अवे फ्रॉम दी सेंट्रॉइड जर आपण फोर्स अप्लाय केला, म्हणजे काही इसेंट्रिक डिस्टन्स वरती, तर त्याच्यावरती दोन्ही पण फोर्सेस येतात. तर ते कोणते, डायरेक्ट अँड बेंडिंग, हे अशा प्रकारचे दोन्ही पण त्याच्यावरती काय येतात, स्ट्रेसेस आणि फोर्सेस त्याच्यावरती डेव्हलप होतात. A vertical member like column, pier, pillar, etc. are mainly subjected to direct stresses. Sometimes such members are subjected to combination of both direct and bending stresses. Machine parts such as offset links, C-clamps, bench vise, drilling machine are subjected to combination effect of direct and bending stresses of maximum and minimum intensities. In this chapter, we are going to study combined effect of direct and bending stresses on columns and various machine parts. मीन्स आपण हेक्सॉ फ्रेम जो बघतोय, कटिंग करत असतो वर्कशॉप मध्ये, किंवा ड्रिलिंग मशीन असतील, सी क्लॅम्प्स असतील, याच्यावरती दोन्ही प्रकारचे पण फोर्सेस येतात, डायरेक्ट लोड आणि बेंडिंग लोड. म्हणून त्याच्यामध्ये डायरेक्ट स्ट्रेसेस आणि बेंडिंग स्ट्रेसेस हे दोन्ही पण काय होतात, डेव्हलप होतात. आपण त्या बॉडीवरती इसेंट्रिक लोड अप्लाय केला तर डायरेक्ट स्ट्रेसेस कसा कॅल्क्युलेट करायचा, बेंडिंग स्ट्रेसेस कसे कॅल्क्युलेट करायचे, ह्याचे स्ट्रेस कॅल्क्युलेशन्स कसे करायचे, हे टोटली आपल्या टॉपिक मध्ये काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल, ऍक्सियल लोड और डायरेक्ट लोड काय असतो आपण तो स्टडी करूया. ऍक्सियल लोड मीन्स जो काय लोड असेल तो आपण ऍक्सिस वरती काय करतोय, ऍक्ट करत असतो अलॉंग दी ऍक्सिस. When the load whose line of action coincides with the axis of member or whose line of action acts at the center of the section of member, then it is called as an axial load. Axial load is also called as a direct load. म्हणजे कोणत्याही बॉडीवरती आपण अलॉंग दी ऍक्सिस जर लोड अप्लाय केला तर आपण त्याला काय मेन्शन करतोय, ऍक्सियल और डायरेक्ट लोड. आणि त्यापासून जो स्ट्रेस आपल्याला डेव्हलप होतोय त्याला आपण काय मेन्शन करतोय, ऍक्सियल और डायरेक्ट स्ट्रेस. आता इथे डायग्राम मध्ये आपल्याला लक्षात येते, हा कॉलम आहे, कॉलमच्या बरोबर एक्झॅक्टली ऍक्सिस वरती आपण काय केलेलं आहे, पी हा लोड अप्लाय केलेला आहे. ऍक्सिसला कोइन्साइड होतोय, लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स अँड लाईन ऑफ ऍक्सिस जो आहे बॉडीचा सेमच आहे, म्हणून त्याला आपण मेन्शन करणार डायरेक्ट और ऍक्सियल लोड. आणि याच्यापासून जो काय स्ट्रेस डेव्हलप होतो त्याला आपण काय मेन्शन करणार, डायरेक्ट स्ट्रेस. इट इज डिनोटेड बाय सिग्मा ओ इज इक्वल टू पी अपॉन ए. P मीन्स लोड आहे आणि A इज इक्वल टू क्रॉस सेक्शनल एरिया. असं आपण काय करतोय, हे डायरेक्ट स्ट्रेसचं आपण कॅल्क्युलेशन करतोय. सिंपल फोर्स अपॉन एरिया आपण ती कॅल्क्युलेशन करतोय. आता कन्सेप्ट ऑफ इसेंट्रिक लोड. इसेंट्रिक लोड मीन्स व्हॉट. आता या डायग्राम मध्ये आपल्याला लक्षात येतो, ऍक्सिस बघा इथं आहे, हा व्हर्टिकल ऍक्सिस आहे, हा ऍक्सिस आहे, आणि लोडचा ऍक्सिस कुठे आहे, अवे फ्रॉम सेंटर किंवा सेंट्रॉइड. डिस्टन्स ई पासून तो काय अवे आहे, म्हणजेच काय, त्या डिस्टन्सला आपण काय मेन्शन करणार, इसेंट्रिक डिस्टन्स, आणि त्या लोडला आपण काय मेन्शन करणार, तर इसेंट्रिक लोड. डेफिनेशन बघूया इसेंट्रिक लोडची डेफिनेशन. अ लोड ऍक्ट्स अवे फ्रॉम द सेंट्रॉइड ऑफ द सेक्शन और लोड whose line of action do not coincide with the axis of member. म्हणजे हा का लाईन ऑफ मोशन ऑफ लोड आहे तो ऍक्सिस सोबत काय नसतोय, कोइन्साइड नसतोय, त्याला आपण काय मेन्शन करणार, इसेंट्रिक लोड.
The eccentric load produces bending stress as well as direct stress. म्हणजेच काय eccentric load डायरेक्ट स्ट्रेस पण डेव्हलप करतोय आणि बेंडिंग स्ट्रेस पण डेव्हलप करत असतोय. कारण का इसेंट्रिक डिस्टन्स मुळे बेंडिंग स्ट्रेस याच्यामध्ये डेव्हलप होतात. आता इसेंट्रिक डिस्टन्स म्हणजे काय? इट इज डिफाइंड ॲज डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ अ मेंबर अँड द पॉइंट ऑफ लोडिंग. म्हणजे हा जो ऍक्सिस आहे आणि पॉइंट ऑफ लोडिंग हा जो डिस्टन्स आहे ई ने आपण डिनोट केलेला आहे, याला आपण काय म्हणतोय? इसेंट्रिक डिस्टन्स, आणि इट इज डिनोटेड बाय स्मॉल ई. आता एक्झाम्पल मध्ये इथं आपल्याला दाखवलेला एक कॉलम आहे रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनचा. पी हा त्याच्यावरती अप्लाइड लोड आहे आणि हा ई त्याचा काय आहे? इसेंट्रिक डिस्टन्स. आणि याचा नेचर जो असणार आहे कॉम्प्रेसिव्ह नेचर असणार आहे. आता इफेक्ट ऑफ इसेंट्रिक लोड. इफेक्ट म्हणजेच काय? इसेंट्रिक लोड अप्लाय केल्यामुळे त्या बॉडीवरती कोणकोणते इफेक्ट डेव्हलप होतात ते आपल्याला बघायचं आहे. आपण डायरेक्ट लोड मध्ये बघितलेलं आहे फक्त आणि फक्त डायरेक्ट स्ट्रेस त्याच्यावरती डेव्हलप होतात. मग आता इसेंट्रिक लोड मुळे काय होतात? नॉर्मली लक्षात ठेवा, डायरेक्ट आणि बेंडिंग अशा प्रकारचे दोन्ही स्ट्रेसेस त्याच्यावरती डेव्हलप होत असतात. इथं तुम्हाला एक्झाम्पल साठी दिलेला आहे एबीसीडी एक कॉलम दिलेला आहे. त्या एबीसीडी कॉलम वरती पी हा जो काय हा लास्टचा डायग्राम बघा, लास्ट फिगर. पी हा इसेंट्रिक लोड आपण अप्लाय केलेला आहे. पी हा त्याच्यावरती इसेंट्रिक लोड ई डिस्टन्स वरती अप्लाय केलेला आहे. त्यामुळे त्याच्यापासून काही रिॲक्शन पण मिळते आपल्याला पी पासून. त्या सेंटर पासून अपोजिट रिॲक्शन पण आपल्याला मिळत असते. त्यामुळे आपल्याला डायरेक्ट स्ट्रेसेस आणि बेंडिंग स्ट्रेसेस अशा प्रकारचे दोन्ही स्ट्रेसेस याच्यावरती काय होतात? डेव्हलप होतात. म्हणून फ्लेक्चरल फॉर्म्युला जर आपण वापरला याच्यामध्ये एक्सप्लेनेशन मध्ये तेच लिहिलेलं आहे. Whenever a body is subjected to an eccentric load, at that time direct as well as bending stresses are developed. म्हणजे दोन्ही स्ट्रेसेस याच्यावरती डेव्हलप होतात. मग बेंडिंग स्ट्रेसेस जे आपण कॅल्क्युलेट करायचा आहे तो फ्लेक्चरल फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट करायचा. जो आपण फ्लेक्चरल फॉर्म्युला शियर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट या टॉपिक मध्ये स्टडी केलेला आहे. एम अपॉन आय इज इक्वल टू सिग्मा बी अपॉन वाय. सिग्मा बी पासून आपल्याला काय मिळेल? बेंडिंग स्ट्रेसेस मिळतात. एम अपॉन आय इंटू वाय म्हणजे, आणि आय अपॉन वाय म्हणजे काय असतो? झेड. सेक्शन मॉड्युलस आपण बघितलेला आहे. हा वाय काय येईल? डिनॉमिनेटर मध्ये येईल म्हणजे एम अपॉन झेड. हा सेक्शन मॉड्युलसचा आपला फॉर्म्युला आहे जो आपण बेंडिंग मोमेंट या टॉपिक मध्ये स्टडी केलेला आहे. अशा प्रकारे आपण काय करू शकतोय? सिग्मा बी कॅल्क्युलेट करू शकतोय. म्हणजेच बेंडिंग स्ट्रेस. एम म्हणजेच काय? बेंडिंग मोमेंट आणि झेड म्हणजेच काय? सेक्शन मॉड्युलस. सेक्शन मॉड्युलस इज नथिंग बट आय अपॉन वाय. आय म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया आणि वाय म्हणजेच काय? डिस्टन्स असतो तो. आणि रिझल्टंट स्ट्रेस जो आहे सिग्मा आर आपण कॅल्क्युलेट करतोय तो असतो डायरेक्ट स्ट्रेस प्लस मायनस बेंडिंग स्ट्रेस. प्लस मायनस कशासाठी? तर टेन्साइल आणि कॉम्प्रेसिव्ह साठी आपण ते दिलेलं आहे प्लस मायनस. तर सिग्मा ओ मीन्स डायरेक्ट स्ट्रेस प्लस मायनस सिग्मा बी बेंडिंग स्ट्रेस याच्यामध्ये येईल. आणि डायरेक्ट स्ट्रेस आपण कसा कॅल्क्युलेट करतोय? तर फोर्स अपॉन एरिया आणि बेंडिंग स्ट्रेस आपण मगाशी बघितलेला एम बाय झेड. अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट करतोय. रिझल्टंट स्ट्रेस आपल्याला काढायचा असेल त्याचा इफेक्ट तर आपल्याला हे दोन फॉर्म्युले त्याच्यामध्ये काय करावे लागतील? यूज करावे लागतील. एक्झाम्पल्स ऑफ इसेंट्रिक लोड इन प्रॅक्टिस म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये आपण जे एक्झाम्पल बघतो इसेंट्रिक लोडिंगचे ते काही एक्झाम्पल्स आहेत. विंड प्रेशर ऑन द वॉल्स ऑफ चिमनीज. विंड प्रेशर जो आहे आपण चिमणी बघतोय, कारखान्याची चिमणी बघतोय. चिमणी कशी असते? कॅन्टिलिव्हर टाईप असते आणि त्याच्यावरती वाऱ्याचा जो काय फ्लो येतो तो इसेंट्रिक लोडिंगचाच टाईप असतो. म्हणजेच काय? विंड प्रेशर ऑन वॉल्स अँड चिमनीज. वॉटर प्रेशर इन डॅम्स अँड रिटेनिंग वॉल्स. डॅमचा जो काय वॉटर प्रेशर आहे तो पण इसेंट्रिकच असतो. टॉपला मॅक्सिमम बॉटमला कमी कमी होत असतो. लोड ऑन ब्रॅकेट. लोड ऑन ब्रॅकेट मीन्स त्याच्यामध्ये काय मेन्शन केलेलं आहे? जो आपला टर्बाईन असतो टर्बाईनच्या ब्रॅकेटवरती लोड जो येतो तो इसेंट्रिक लोडिंगचा प्रकारच आहे. लोड एक्झर्टेड ऑन सी क्लॅम्प बाय दी स्क्रू. सी क्लॅम्प आपण जे क्लॅम्पिंग साठी ड्रिलिंग मशीन वरती यूज करतोय त्याच्यावरती पण काय असतो? इसेंट्रिक लोडिंगचा असतो एक प्रकारचा प्रकार आहे. लोड अप्लाइड ऑन दी ऑफसेट लिंक मीन्स हेक्सोसाठी जो आपण ऑफसेट लिंक वापरतोय त्याच्यावरती पण आपण काय असतो? इसेंट्रिक लोडिंगचा प्रकार आपण आढळतो.
स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन ऍट बेस. म्हणजेच काय, आता कोणत्याही बॉडीवरती जर आपण इसेंट्रिक लोड अप्लाय केला तर त्याच्यावरती स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन कसा होतो हे आपल्याला बघायचं आहे. The eccentric load acts on the section ABCD at E as shown in the figure. आता हा जो पॉइंट E ला इसेंट्रिक लोड आपण अप्लाय केला असं त्यांनी म्हणतात. EBCD हे क्रॉस सेक्शन आपण घेतलेला आहे. G हा त्याचा सेंट्रॉइड आहे आणि E हा त्याचा काय इसेंट्रिक डिस्टन्स वरती लोड आपण अप्लाय केलेला आहे. त्याच्यामुळे सिग्मा ओ जो आहे तो डायरेक्ट स्ट्रेस डेव्हलप होईल आणि सिग्मा बी जो आहे तो बेंडिंग स्ट्रेस डेव्हलप होईल. आणि बेंडिंग मोमेंट एम जो कॅल्क्युलेट करायचा तर तो काय येईल, हा डिस्टन्स ई आहे आणि त्याचा लोड किती असतोय पी. पी इंटू ई म्हणजेच काय येईल, त्याचा बेंडिंग मोमेंट येईल. आता याचं स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम कशी काढायची ते तुम्हाला दाखवतो. आता हे जर डायग्राम आपण बघितला, लोड आपण कुठे अप्लाय केलाय, पॉइंट ई ला लोड अप्लाय केलेला आहे. त्याच्यामुळे साइड बीसी जी आहे ह्याच्यावरती मॅक्सिमम स्ट्रेस असणार आणि साइड एडी वरती जो काय मिनिमम स्ट्रेस असणार. तेच इथे एक्सप्लेन केलंय. इट हॅज बीन ऑब्झर्व्ड फ्रॉम द फिगर दॅट सिन्स कॉर्नर बी अँड सी आर क्लोजर टू द इसेंट्रिक लोड पी, म्हणजे बीसी हे लोड पी च्या जवळ आहेत, and maximum stress will be developed at the face BC. म्हणजे BC वरती काय असणार, मॅक्सिमम स्ट्रेस असणार आणि एडी काय लांब आहे त्याच्यामुळे एडी वरती काय असणार, मिनिमम स्ट्रेस असणार आहे. Therefore मेन्शन केलं इथं point A and D are away from the eccentric load P, therefore minimum stress will be developed at face AD. AD वरती काय असणार, मिनिमम स्ट्रेस असणार आहे. Hence resultant stress on the face BC will be maximum and the resultant stress on face AD will be minimum. म्हणजेच काय, BC वरती मॅक्सिमम स्ट्रेस असणार आहे, AD वरती मिनिमम. आता मॅक्सिमम आणि मिनिमम कसा फाइंड आउट करायचा तर आपण मगाशी इथं बघितलेलं आहे. हा सिग्मा आर इज इक्वल टू सिग्मा ओ प्लस मायनस सिग्मा बी. मॅक्सिमम कुठं असणार, जिथं प्लस करेल तो मॅक्सिमम, जिथं मायनस असेल तो मिनिमम. तर सिग्मा मॅक्स इज इक्वल टू डायरेक्ट स्ट्रेस प्लस बेंडिंग स्ट्रेस आणि सिग्मा मिनिमम इज इक्वल टू डायरेक्ट स्ट्रेस मायनस बेंडिंग स्ट्रेस. म्हणजे हा जो काय असेल हा मॅक्सिमम स्ट्रेसचा असेल फेस बीसी आणि हा जो एडी आहे तो मिनिमम स्ट्रेसचा फेस असेल. अशा याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम ड्रॉ केलेली आहे. आता याच्यामध्ये परत आपले काय येतात, तीन कंडिशन्स येतात. तीन कंडिशन्स कोणकोणते, जे डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस ह्याच्यामध्ये त्यांनी कंपॅरिझन केलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, कंपॅरिझन. जर डायरेक्ट स्ट्रेस बेंडिंग स्ट्रेस पेक्षा जास्त असेल, इफ सिग्मा ओ इज ग्रेटर दॅन सिग्मा बी मीन्स डायरेक्ट स्ट्रेस काय मॅक्सिमम आहे, तर काय मेन्शन केलं आहे, द स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन विल बी कम्प्लिटली कॉम्प्रेसिव्ह अँड व्हेरी सेफ. म्हणजे जे काय आपण डिझाईन करतोय ते स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम तो कम्प्लिटली कॉम्प्रेसिव्ह असणार आहे आणि तो टोटली काय असणार आहे, सेफ असणार आहे. कारण का सिग्मा मॅक्स आणि सिग्मा मिनिमम दोन्ही पण काय असणार आहेत, कॉम्प्रेसिव्ह असणार आहेत. नेक्स्ट बघा सेकंड कंडिशन, डायरेक्ट स्ट्रेस इज इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस जर असेल, द स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन विल ऑल्सो टोटली कॉम्प्रेसिव्ह अँड व्हेरी सेफ. आता याच्यामध्ये पण काय डायरेक्ट स्ट्रेस इज इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस असेल तर सिग्मा मिनिमम डायरेक्टली झिरो येईल. या फॉर्म्युल्यामध्ये सिग्मा मिनिमम हे जर दोन्ही इक्वल असतील तर काय झिरो, म्हणून इथं सिग्मा मिनिमम झिरो आहे आणि सिग्मा मॅक्स इथं दाखवलेला आहे. याला आपण काय मेन्शन करतोय, सिग्मा ओ इज इक्वल टू सिग्मा बी इज कॉल्ड एज नो टेन्शन कंडिशन और झिरो स्ट्रेस कंडिशन. म्हणजे ज्यावेळी सिग्मा ओ इज इक्वल टू सिग्मा बी ही कंडिशन प्रॉब्लेम मध्ये येईल त्याला आपण काय मेन्शन करणार, नो टेन्शन कंडिशन और झिरो स्ट्रेस कंडिशन. म्हणजेच कधी, ज्यावेळी डायरेक्ट स्ट्रेस इज इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस असणार. नेक्स्ट, इफ सिग्मा ओ इज लेस दॅन बेंडिंग स्ट्रेस मीन्स बेंडिंग स्ट्रेस जर आपलं जास्त असेल तर काय असतो, स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन ऍट बेस ऑफ अ कॉलम विल पार्शली कॉम्प्रेसिव्ह अँड पार्शली टेन्साइल. म्हणजेच काय दोन्ही प्रकारचे त्याच्यामध्ये स्ट्रेसेस येतात, थोडा कॉम्प्रेसिव्ह पण येतो आणि थोडा टेन्साइल पण येतो. आणि अशा प्रकारचा जो काय स्ट्रेस आहे तो अनसेफ असतो, व्हेरी अनसेफ स्ट्रेस इथे मेन्शन केलेला आहे. इथं थर्ड मध्ये आपण दाखवलं आहे. ह्याच्यामध्ये आपण बघितला हा सिग्मा मिनिमम पॉझिटिव्ह झाला आणि सिग्मा मॅक्स इथं निगेटिव्ह आहे. तर अशा प्रकारे काय असतो, हा अशा प्रकारचा जर कॉलम मध्ये स्ट्रेस डेव्हलप होत असेल तर हा टोटली काय असतो, अनसेफ स्ट्रेस असतो.
अशा प्रकारे 3 कंडिशन्स आहेत. डायरेक्ट स्ट्रेस इज ग्रेटर दॅन बेंडिंग स्ट्रेस हा फर्स्ट डायग्राम, सेकंड डायरेक्ट स्ट्रेस इज इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस हा सेकंड डायग्राम, आणि थर्ड आहे डायरेक्ट स्ट्रेस इज लेस दॅन बेंडिंग स्ट्रेस. आता नेक्स्ट लेक्चरला याच्यामध्ये पुढील आपण काय करूया, अजून थोडा थेरी पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. थँक्यू.